जय महाराष्ट्र मित्रांनो, बघा तुमच्यासमोर एक क्वेश्चन घेऊन आलोय. खालीलपैकी रिकाम्या जागी येणारी संख्या शोधा, असं आपल्याला रिझनिंग मध्ये म्हणजे बुद्धिमत्तामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. बघा, एक नंबर सिरीज दिली आपल्याला, बरोबर. 29, 30, 33, 42, 69 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. बघा, अशी जर नंबर सिरीज दिली तर आपल्याला तिचं लॉजिक शोधून आपल्याला प्रश्नचिन्हात जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची असते. आता ह्या क्वेश्चन मध्ये शेवटच्या 69 नंतर शेवटचं पद आहे आपल्याला काढायला विचारलं. काही नंबर सिरीज अशा असतात थोडं बँकिंग रिलेटेड, बँक एक्झाम रिलेटेड, तर मधलं पद पण तुम्हाला एखादं विचारू शकतात, तिथं पण क्वेश्चन मार्क असतो. तर बघा, या टाईपचे गणित कसे सोडवायचे बघा. मी आता 29, 30 म्हणजे 29, 30, 33, 42, 69 ही सिरीज कशी सोडवतो बघा. सुरुवातीला काय करायचं, एक आपल्याला सगळ्यात पहिलं लॉजिक आपण फरक म्हणजे दोन संख्यांमधला आपण डिफरन्स शोधायचा, बरोबर. 30 आणि 29 मध्ये फरक किती, एकचा, बरोबर. नंतर सुरुवातीला मी काय करतो, डायरेक्ट इथं फरक काढण्यापेक्षा दिलेला आपला क्वेश्चन आहे तो खाली लिहून घेतो, बरोबर. 29, 30, 33 म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करणं थोडं सोपं जाईल, बरोबर. 69 आणि क्वेश्चन मार्क. आता काय करतो, मी दोघातला फरक शोधतो. 30 आणि 29 मध्ये फरक किती, एकचा, बरोबर. नंतर 33 वजा 30 किती, 3 येणार, बरोबर, अधिक 3. 42 मधून 33 गेले किती, 9, बरोबर, अधिक 9चा फरक. नंतर 69 वजा 42 किती येणार, 27, बरोबर. आणि हा शोधायचा, बरोबर. आता 1, 3, 9, 27 यावरून म्हणजे अजून एक सब सिरीज आपल्याला मिळाली. आता यामध्ये पण काहीतरी लॉजिक असणार आहे, बरोबर. म्हणजे डबल डिफरन्स पण आपण याला म्हणू शकतो, किंवा काहीतरी डिफरन्सच लॉजिक असेल असं काही नाही, वेगळं पण लॉजिक असू शकतं. बघा, 1, 3, 9, 27 यावरून काय कळतंय, 1 ने 3 ला बोलल्यावर 3 येणार, बरोबर. 3 त्रिक परत 9 येणार, बरोबर. म्हणजे इंटू 3, बरोबर. 9 त्रिक 27 आलं का. तसंच आता गुणिले 3 आहे ना खाली, इथं पण काय येणार, गुणिले 3च येणार. म्हणजे 27 त्रिक किती, 27 त्रिक 27 ने 3 ला गुणावं लागणार, 27 त्रिक आले 81, बरोबर. म्हणजे 69 मध्ये 81 मिळवल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळेल, बरोबर. 69 अधिक 81 किती येणार, 69 अधिक 81, 9 1 10, चालेल 8 7 14 आणि 15 म्हणजे 150 हे आपलं राईट आन्सर असणार आहे. कोणता ऑप्शन आहे बघा, 150 ऑप्शन नंबर सी, बरोबर. म्हणजे अशा टाईपची जर नंबर सिरीज आली तर आपल्याला या सिंगल डिफरन्सने आन्सर न येता डबल काहीतरी क्रिया करावी लागते, बरोबर. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या राहुरी मॅथ्स अँड रिझनिंगला नक्की फॉलो करा. धन्यवाद.